नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये 9 दिवसाचे उपवास केले जातात. आता हे उपवास करण्यामागं शास्त्र आहे. ते शास्त्र काय आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण आजचा हा व्हिडिओ ऑलरेडी मोठा आहे. पण मी का सांगते तर बऱ्याच जणींची अशी तक्रार असते की उपवास केल्यानंतर आम्हाला ॲसिडिटी होते. ॲक्चुअल हा जो उपवास आहे तो आपल्या बॉडी डिटॉक्स होण्यासाठी आहे आणि त्यामुळे आपण काय खाल्लं पाहिजे नक्की ह्या 9 दिवसामध्ये, त्याची काय पूर्वतयारी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु तुम्ही शेवटपर्यंत पहा, माहिती पूर्ण आहे आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. नंदाज युनिक किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी 1 किलो एवढे वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी घातले. आता हे मी स्वच्छ धुवून घेते. बघा हे तांदूळ मी फ्लोईंग वॉटरमध्ये 3-4 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी आपण धुवून वापरू शकतो, पण धुवून वापरताना होतं काय माहितीये का, आपण जेव्हा असे धुवून घेतो भांड्यात आणि टाकतो आपण फोडणीमध्ये, तेव्हा टाकताना काय होतं, थोडे तांदूळ ह्या भांड्याला राहतात, थोडे हाताला चिकटतात, असं सळकण आपल्याला हे टाकता येत नाहीत. म्हणून आपण ही प्रोसेस करतोय. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपण पाणी घालायचं ह्या तांदूळामध्ये आणि बुडेल एवढं पाणी घालायचं आणि 3 तासापर्यंत हे असंच आपण भिजत ठेवायचं. हे झाकून आपण असंच ठेवूयात. इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे पाणी उकळलेलं आहे बघा. आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकूयात. 1, 2 आणि 3 चमचे एवढं मीठ टाकलं. हे पाणी उकळतच आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो एवढे शेंगदाणे टाकायचे. आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची. शेंगदाणे टाकल्यानंतर टेम्परेचर कमी झालेलं आहे. उकळी येऊ द्यायची एक. अर्ध्या मिनिटातच येते. गरम आहे पाणी तसं. आता हे उकळलेलं आहे बघा. मी गॅस बंद करते आणि 1-2 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूयात. 2-3 मिनिटानंतर हे झाकण काढायचं आणि हे बघा, हे जे दाणे आहेत ना, त्याला असे छान रिंकल्स पडलेले आहेत वर आणि फुलले पण छान आहेत. आता हे आपण एका चाळणीवर काढूयात. हे सगळे असे चाळणीवर काढून घेऊयात आपण. दोन मिनिट आपल्याला हे चाळणीवर निथळू द्यायचे. चाळणीवर 2 मिनिट निथळल्यानंतर हे असे कॉटनच्या कापडावर पसरून ठेवायचे. त्याचं वरचं पाणी सगळं सुकलं पाहिजे. 1 तासभर आपण हे असेच पसरून ठेवूयात. आपले हे वरईचे तांदूळ 3 तास भिजलेले आहेत. आता आपण काय करूयात, हे चाळणीवर ओतून घेऊयात निथळायला. चाळणीच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपण हे सगळे तांदूळ काढून घेऊयात. हे सगळे तांदूळ आपण आता निथळून घेऊयात. चाळणीवर निथळलेले तांदूळ एका कॉटनच्या कापडावरती पसरून ठेवायचे. आणि एक 7 ते 8 तास सावलीत घरामध्येच हे सुकवायचे. डायनिंग टेबलवर वगैरे हे आपण कापड अंथरून त्याच्यावर हे सुकवून घ्यायचे. असे पसरून ठेवायचे छान.
म्हणजे काय होतं, आपल्याला एकदाच त्रास होतो, पण रोज आपल्याला पटकन हे तांदूळ घेऊन आपल्याला पाहिजे तसा ह्याचा भात बनवता येतो. आधी तयारी केली, की नंतर आपला बराचसा वेळ वाचतो. हे आता आपण सुकू देऊयात. शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथं जाड तळाची एक कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता ही कढई गरम होईपर्यंत मी गॅस मोठा ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊयात. हे शेंगदाणे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. 1 किलो एवढे शेंगदाणे आहेत. आता हे आपण हलवून घेऊयात. आता कढई गरम झालेली आहे, त्यामुळे मी आता गॅस बारीक करते. आणि बारीक गॅसवर आपण हे सतत हलवत हलवत चांगले कडक होईपर्यंत हे भाजून घ्यायचे. बारीक गॅसवर भाजले ना, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात. मोठ्या गॅसवर काय होतं, वरून फक्त त्याला डाग पडतात आणि आतून तसेच ते कच्चे राहतात. म्हणून आता हे बारीक गॅसवर सतत हलवत हलवत हे शेंगदाणे आपण भाजायचे आहेत. शेंगदाणे भाजत असतानाच मी एका बाजूला जाड तळाच्या कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे मी मीठ बऱ्याच वेळा वापरलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय. मी शेंगदाणे भाजण्यासाठी वगैरे हे मीठ खूप वेळा वापरलेलं आहे. तेच मी परत ठेवलेलं आहे. आता एका बाजूला हे शेंगदाणे आपले भाजतायत बारीक गॅसवर आणि इथं हे मी मीठ गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्याचं काय करायचं, आता हे मीठ छान गरम झालं, की ह्याच्यामध्ये आपण जो नेहमी नायलॉन साबुदाणा तळून वापरतो ना, तो आपण आता इथं भट्टीमध्ये भाजल्या जातात ना लाह्या, तसा आपण हा भाजून वापरणार आहे. बघा आता हा कसा भाजायचा आहे. मीठ मात्र चांगलं गरम झालं पाहिजे. आता हे हलवून घेऊया आपण. खूप छान फुलतो हा साबुदाणा ह्याच्यामध्ये. त्याच्यावर असं मीठ उडवत राहायचं साबुदाण्यावरती. हे बघा गरम मीठ जे आहे ना, ते असं उडवायचं त्याच्यावर. जसं आपण तळताना तेल उडवतो ना तसं. बघा छान फुलतो हा साबुदाणा. फक्त मीठ चांगलं गरम झालं पाहिजे. त्याच्यावर असं हे मीठ उडवत राहायचं आणि हलवायचं. बघा कसं छान फुलतोय. मीठ त्याच्यावर उडवायचं आहे गरम गरम असं, म्हणजे ते छान बघा कसं छान फुलून येते. मीठ उडवत राहायचं त्याच्यावर, तळल्यापेक्षाही छान. आणि बघा आपली पहिली बॅच फुलवून झालेली आहे. मिठामध्ये ह्या लाह्या किती सुंदर फुललेल्या आहेत नायलॉनच्या बघा. आता दुसरी बॅच टाकण्यापूर्वी गॅस मोठा करायचा आहे. गॅस काय मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर अर्धा मिनिट थांबायचंय. मीठ चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला. अर्धा मिनिट वेळ द्यायचा आणि मग दुसरी बॅच टाकायची. आता हे हलकेच हलवत राहायचं. त्याच्यावर मीठ उडवत उडवत हे हलवत राहायचं. थोडं गरम होईपर्यंत वेळ जातो. साबुदाणा एकदा गरम झाला मीठ उडवून उडवून की तो छान फुलायला लागतो. आता हे मी मीठ बऱ्याच वेळा वापरलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला मिठाचा रंग असा दिसतोय. बघा लगेचच आपल्या ह्या लाह्या ज्या आहेत त्या छान फुललेल्या आहेत. वरून मीठ उडवत राहायचं. आपण तळताना पदार्थांवर कसं तेल उडवतो तसं इथं हे मीठ उडवत राहायचंय आपल्याला. एकदम छान अशा हे नायलॉन साबुदाण्याच्या लाह्या फुलतात. वरनं मीठ उडवते बघा मी आणि त्यामुळे हे छान फुललं जातंय. सगळ्या बाजूनी छान त्याला उष्णता लागली ना की हे पटपट फुलतं. पांढऱ्या शुभ्रानी छान अशा ह्या लाह्या फुललेल्या आहेत आपल्या. आता ह्या काढून घेऊयात आपण. तळलेलं खाण्यापेक्षा हे
असं रोस्ट करून घेतल्यामुळं आपल्याला चिवडाही याचा छान बनवता येतो आणि हेल्दी होतं हे. हे सगळ्या लाह्या आपण काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने आता सगळ्या लाह्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. बघा किती छान फुललेल्या आहेत. 250 ग्रॅम एवढ्या लाह्या फक्त मी 10 मिनिटामध्ये फुलवलेल्या आहेत. चिवडा करायला ह्या रेडी. बघा लाह्या फुलवून झाल्यानंतर मीठ आपलं गरमच आहे आणि दाणे आपले सुकलेले आहेत. तर हे दाणे आपण खारे दाणे त्याच मिठामध्ये भाजून घेऊयात. पहिली बॅच मी टाकते. आता हे सतत हलवत हलवत मोठ्या गॅसवरच आपल्याला हे भाजायचं आहे. मिठामुळे त्याला सगळीकडून चांगली उष्णता लागते एकसारखी आणि त्यामुळे हे दाणे अगदी विकतच्या खारे दाण्यासारखे खूप छान होतात. त्याला सतत हलवत राहायचे. 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपल्याला हे हलवावे लागतील. आता हलवत असताना 1 ते 1.5 मिनिट एवढा वेळ लागतोच. पण हलवत असताना एखादा दाणा त्याच्यातला साल निघालेला साधारण असं आपल्याला लालसर झालेला दिसायला लागतो. मग त्यावेळी आपण हे दाणे काढून घ्यायचे आणि 1.5 मिनिटापर्यंत हे परफेक्ट भाजतातच. 1.5 ते जास्तीत जास्त 2. आता तुमचे दाणे केवढे आहेत? माझे दाणे लहान आहेत. बघा आता हे आपण काढून घेऊयात. खूप छान तयार झालेले आहेत हे. उपवासामध्ये पूर्वतयारी असेल तर आपल्याला त्यावेळी हे पटकन सगळं अवेलेबल होतं. म्हणून हे 9 दिवसाच्या उपवासाची मी तुम्हाला पूर्वतयारी सांगितलेली आहे. हे काढून घेऊयात सगळे आपण. हा आहे राजगिरा, मिलेट्सचा एक प्रकार. ह्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम, आयर्न आणि फायबर्स असतात. आता ह्या राजगिऱ्याच्या लाह्या कशा फुलवायच्या ते आपण बघूया. मी गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे गरम करायला. ही कढई चांगली गरम झाली की ह्याच्यामध्ये आपण राजगिरा घालून घेऊयात. थोडासा राजगिरा घातला. आता एक कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याने सतत असं हलवत राहायचं. म्हणजे सगळीकडून त्याला सारखी उष्णता लागते आणि लाह्या फटाफट फुलतात. बघा. फक्त कढई चांगली गरम करून घ्यायची. आता मी गॅस बारीक करते. बघा किती छान लाह्या फुलल्यात. आपण ह्या काढून घेऊयात. आता दुसरी बॅच करताना परत काय करायचं, गॅस मोठा करून परत कढई चांगली गरम होऊ द्यायची 1 मिनिटासाठी. 1 मिनिटानंतर दुसरी बॅच टाकायची आणि आता ही कॉटनच्या कापडाने हलवून घ्यायचं. कापडाने हलवल्यामुळं काय होतं, सगळीकडून उष्णता लागल्यामुळे ह्या लाह्या फटाफट फुलतात. फक्त हात आपला असा वर धरायचा, कढईला लागू द्यायचा नाही. कढई खूप गरम झालेली आहे. बघा आपली दुसरी बॅच पण झाली. फक्त 10 मिनिटामध्ये मी इथं 250 ग्रॅम एवढा राजगिरा फुलवून घेतलेला आहे. 7 बॅचमध्ये मला फक्त हे 10 मिनिट लागले राजगिऱ्याच्या लाह्या फुलवण्यासाठी. प्रत्येक बॅच नंतर अर्धा मिनिट थांबायचं, गॅस मोठा ठेवायचा आणि पुढची बॅच टाकायची. असं करून मी 10 मिनिटामध्ये 250 ग्रॅम राजगिऱ्याच्या ह्या लाह्या फुलवून घेतलेल्या आहेत. आपण फुलवलेले जे नायलॉन साबुदाणा आहे रोस्ट करून घेतलेला, त्याचा चिवडा करून घेऊयात. इथं मी काय केलेले 2 चमचे एवढी पिठी साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. आपण हे मिठात फुलवलेलं आहे त्यामुळे मीठ बेतानेच घ्यायचं. हे दोन्ही मी एकत्र करते म्हणजे ते साबुदाण्याला छान लागतं. हे मिक्स करायचं आणि हे ह्याच्यावरती टाकून घ्यायचंय. नुसतं मीठ टाकलं ना ते इकडे तिकडे पळतं. ते थोडंसं रवाळ असतं. साखर बारीक असते पिठी साखर, त्यामुळे ती सगळीकडे छान लागते. हे मिक्स करून घेऊयात छान. मी कढईमध्ये 5 चमचे एवढं तूप टाकलेलं आहे. आता हे तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात आणि हे शेंगदाणे तळून घेऊयात.
तुपाऐवजी तुम्ही शेंग तेलही वापरू शकता. बघा हे शेंगदाणे तडतड उडायला लागले की ह्याला टेम्परेचर प्रॉपर मिळालेलं असतं. हे लगेच काढून घ्यायचे, नाही तर मग करपतात. बाहेर काढल्यानंतर आणखीन ते तळले जातात, त्याच्यात उष्णता असते त्यामुळं. थोडे काजू घेऊयात. काजू पण छान तळले गेलेले आहेत, हे आपण काढून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये आपण मनुके टाकूयात, ते पण तळून घेऊयात छान. मनुकेही छान फुललेले आहेत बघा, काढून घेऊ आपण. आता ह्याच्यामध्ये जाईल आपली चिरलेली मिरची. मिरची तळून घेऊया आपण. मिरची थोडी तळत आली की त्याच्यामध्ये अगदी थोडासा आपण आल्याचा कीस घालूयात आणि तोही छान तळून घेऊयात. फोडणीला छान चव लागावी म्हणून यात थोडंसं मीठ घातलंय मी. आता मी गॅस बंद करते आणि ही सगळी फोडणी आपण चिवड्यावर घालून घेऊयात. सुक्या खोबऱ्याचा किस आहे, आम्ही कोरडा भाजून घेतलेला आहे, जाडसर किस आहे. त्याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे काप तळून घातले तरी चालतील. हे आपण याच्यामध्ये टाकूया आणि आता सगळं मिक्स करून घेऊयात. बघा छानसा असा आपला हा हेल्दी चिवडा तयार झाला. आपण विकत आणतो त्याच्या निम्म्या किमतीत आणि न तळता तूप टाकून आपण हा चिवडा तयार केलेला आहे. मस्त असा आपला हा चिवडा तयार झाला. ह्या आपण फुलवलेल्या राजगिऱ्याच्या लाह्या ह्या मी चाळून स्वच्छ अशा घोळून घेतलेल्या आहेत. तरी आपण जाड तळाची कढई वापरल्यामुळं सगळ्याच्या सगळ्या लाह्या बऱ्यापैकी फुललेल्या आहेत. अगदी थोडंसंच न फुललेले राहिलेले राजगिरे होते ते मी घोळून हे घेतलेलं आहे. 250 ग्रॅम एवढा हा राजगिरा होता आपला. त्याच्यानंतर मी इथं 2 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले, चांगले असे खमंग आपण भाजलेले बारीक गॅसवरती, आणि 1.5 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स केल्यानंतर मिक्सर जार मध्ये घेऊया आपण. मिक्सर जार मध्ये घेण्यापूर्वी थोडी सुंठ पावडर आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात आणि आता मिक्सर जार मध्ये घेऊयात. आणि हे फिरवून घेऊ आपण मिक्सरला. पल्स मोडवरती हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. असं हे आपण 3 बॅच मध्ये करून घेऊयात. 3 बॅच मध्ये हे आपलं गूळ घातलेलं राजगिरा खीर प्रीमिक्स तयार झालेलं आहे. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखीन कमी जास्त करू शकता. हे करून ठेवायचं एअरटाईट डब्यामध्ये आणि ह्यातलं थोडंसं प्रीमिक्स घ्यायचं, एक 3-4 चमचे. त्याच्यामध्ये गरम गरम दूध टाकायचं, हलवायचं, एक 2 मिनिटं ठेवायचं.
काही शिजवायची गरज नाही, काही नाही. ही खीर खूप छान लागते आणि ह्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असतं. कॅल्शियम, आयर्न तर आहेच आहे. एवढं जरी खाल्लं तरी आपल्याला 5 ते 6 तास भूक लागत नाही आणि शिवाय हे पौष्टिक आहे. मिलेट्स खाल्लेले चांगले असतात. म्हणून असं खीर प्रीमिक्स तुम्हीही बनवून ठेवा एअरटाईट डब्यामध्ये. ही आपली पूर्व तयारी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी सगळे फ्रुट्स घेतलेले आहेत. सकाळी सकाळी आपण फ्रुट्स खायचे. नंतर 1 किलो वरई स्वच्छ धुवून 4 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. नंतर निथळून ती कॉटनच्या कापडावर पसरून मी सावलीतच फॅन खाली वाळवलेली आहे. आपल्याला भात करायला ही पटकन वापरता येते वरई. त्या वेळेस घ्या, धुवा, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जातो आणि आपल्याला कंटाळा येतो करायचा. नंतर राजगिराच्या लाह्या फुलवून हे खीर प्रीमिक्स गूळ घालून केलेलं आहे. आपल्याला अर्धी वाटी एवढा हा खीर प्रीमिक्स घेतला आणि त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं, चमच्याने हलवून खाल्लं तर आपल्याला पोटभरीचा आनंद मिळतो. कारण राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आणि फायबर्स असतात आणि त्यामुळे बराच वेळ आपल्याला पोटभरीचा आनंद मिळतो. लवकर भूक लागत नाही. खारे दाणे केलेले आहेत. आपल्या जिभेला चवीला काहीतरी पाहिजे म्हणून मधून मधून खायला हे खारे दाणे बनवलेले आहेत. तसं तर आपण उपवासामध्ये सगळं ओलसर आणि पौष्टिक हे जे सगळे मिलेट्स आहेत ते खाल्ले पाहिजेत म्हणून ही पूर्वतयारी सांगितलेली आहे. त्याचबरोबर हे नायलॉन साबुदाणा आपण रोस्ट केलाय त्याचा शाही चिवडा, तसंच खारीक पावडर बनवलेली आहे. खारीक तुपामध्ये तळलेली आहे आणि त्याची पावडर बनवून घेतलेली आहे मी या ठिकाणी. ही पावडरही कशा कशामध्ये वापरायची हे मी तुम्हाला पुढच्या रेसिपीज मध्ये सांगेन. आणि अगदीच काही करायला झालं नाही तर गरम दुधामध्ये 3-4 चमचे पावडर टाकायची, थोडे ड्रायफ्रुट्स टाकायचे, एक 5-10 मिनिट तसंच ठेवायचं. चांगलं फुलतं हे दुधामध्ये आणि मग हे खाऊन टाकायचं. ह्याच्यामध्ये पण फायबर्स, आयर्न भरपूर असतात त्यामुळे पोटभरीचा आनंद मिळतो. तसंच 1 किलो वरई स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. एक पाव किलो साबुदाणा भाजून घेतलेला आहे. त्याचं पीठ मी घरच्याच गिरणीवर दळणार आहे. खोवलेला नारळ आहे. त्याच्यानंतर कट केलेले ड्रायफ्रुट्स आहेत, आल्याचा कीस आहे, तसंच मिरचीचा ठेचा आणि दाणेही आपण भाजून ठेवलेले आहेत. अशी मी ही सगळी उपवासाची आपली पूर्व तयारी केलेली आहे. तुम्हीही अशीच करून ठेवा म्हणजे ऐनवेळी तुमची गडबड होणार नाही आणि आपल्याला हा नवरात्रीचा जो उत्सव आहे तो आनंदाने साजरा करता येईल. नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया परत एकदा अशाच छानशा रेसिपीसह. टिल देन, गुड बाय.